श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नवीन वर्ष म्हणजेच 2025मध्ये केतू काही राशींना नोकरी आणि अपारधन, दौलत, प्रतिष्ठा, मान, सन्मान या सर्व गोष्टी त्यांना फक्त केतूच्या या साथीमुळे मिळणार आहे. तर बघा, व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. केतूला मोक्ष आणि अध्यात्माचा कारक मानला जातो आणि तसेच केतूला पापी ग्रह असे देखील म्हटले जाते. पण त्याचे गुण जर गुरु सोबत जुळले तर केतू जेव्हा आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा शुभ आणि अशुभ परिणाम हा 12 राशींवर नक्कीच दिसून येत असतो. तर केतू 2025मध्ये 18 मेला कन्या राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. कारण राहू व केतू उलटी चालतात आणि अशा स्थितीमध्ये केतूच्या या परिवर्तनाचा काही राशींना भरपूर लाभ हा मिळत असतो. तर त्यांना नशिबाची पूर्ण साथ देखील मिळते. तसेच नोकरी आणि पैसा या ज्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये त्यांना यश हे हमखास मिळतं. तर अशा या राशी कोणत्या आहेत ते आपण नक्की जाणून घेऊया. तर बघा, पहिली रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 3ऱ्या घरात केतू संक्रमण करणार आहे. त्यामुळे 2025मध्ये तुम्हाला अनेक चांगल्या प्रकारच्या संधी मिळणार आहेत. या काळामध्ये तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. अचानक तुम्हाला पैसा मिळू शकतो. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन साधन मिळेल. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होईल. तुमचा आत्मविश्वास मजबूत होईल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक कामामध्ये चांगली कामगिरी देखील निभावाल. तसेच कुटुंबातील काही चांगल्या बातम्यांमुळे तुमच्या घरातील जे वातावरण आहे तर ते अतिशय आनंदी देखील राहणार आहे. अनेक दिवसापासून तुमचे जे सुरू असलेल्या काही समस्या आहेत तर त्या समस्यांवर तुम्हाला उपाय मिळेल. तुमच्या बऱ्याच प्रकारच्या समस्या आहेत तर त्यासुद्धा संपतील. तुमच्या घरातील भाऊ बहिणींचे तुम्हाला सहकार्य देखील लाभणार आहे. तुमच्या वाणी कौशल्याने समाजात विशेष अशी ओळख देखील निर्माण होणार आहे. नोकरदारांना लाभ होणार आहे. त्यानंतर दुसरी रास आहे वृश्चिक रास. केतूचे हे संक्रमण वृश्चिक राशीच्या 10व्या घरात होणार आहे, जे घर व करिअर आणि कामाशी संबंधित असणार आहे. आता तुम्हाला ऑफिसमध्ये तुमच्या मेहनतीचे योग्य फळ देखील मिळणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात तर त्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक देखील केले जाणार आहे. तुम्हाला विश्वासपात्र देखील ठरवणार आहे. वरिष्ठ तुमच्यावर प्रभावित होतील, तुमच्यावर विश्वास ठेवतील. तुम्ही परदेशी जाण्याची देखील संधीही कमवाल. काही लोकांना परदेशात नोकरी देखील मिळण्याची शक्यता आहे. आणि ज्या व्यक्तींना नोकरी नाही आहे तर त्यांना सुद्धा प्रयत्न केल्यास त्यांना सुद्धा नोकरी ही मिळणार आहे. तुमच्या बचतीमध्ये वाढ होणार आहे. करिअरमध्ये प्रगती होणार आहे आणि तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये लाभच लाभ मिळणार आहे. यानंतरची जी तिसरी रास आहे तर ती म्हणजे धनुरास. धनुराशीच्या 9व्या घरात केतू संक्रमण करेल आणि हे धर्म, भावना व अध्यात्म यांच्याशी संबंधित राहणार आहे. तुम्ही धार्मिक कार्यामध्ये अधिक रस घ्याल. तुम्हाला धार्मिक गोष्टीमध्ये अधिक आवड निर्माण होईल. तुम्हाला आयुष्याची दिशा सापडेल. तुमच्या धार्मिकची सेवा तुम्ही कराल, त्यामुळे तुमच्या बऱ्याचशा चिंता संपतील. पैशाची कमतरता दूर होईल. वडिलांकडून तुम्हाला आर्थिक मदत देखील मिळेल. जे अविवाहित व्यक्ती आहे तर त्यांना विवाह करण्याची इच्छा आहे तर नक्कीच त्यांचे देखील विवाह जुळून येतील. नोकरीमध्ये वरिष्ठ खुश होणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना नोकरीमध्ये बदल हवा आहे त्यांना बदल मिळेल. ज्या व्यक्तींना नोकरीमध्ये बढती हवी आहे त्यांना बढती देखील होईल. अर्थातच त्यांचं प्रमोशन देखील त्यांना मिळू शकतं. तर अशा प्रकारे ह्या धनु, वृश्चिक आणि मिथुन अशा 3 राशी ज्या आहेत तर या तीनही राशींना भरपूर पैसा, अपारधन आणि मान सन्मान हा मिळणार आहे. फक्त केतू
तुम्हाला या राशींना नोकरी आणि अपारधन दौलत प्रतिष्ठा या गोष्टी मिळून देणार आहे. त्यानंतर केतूसोबत तुम्हाला गुरुची साथ असणार आहे. म्हणून 18 महिन्यानंतर या राशींना नक्कीच खूप साऱ्या गोष्टी ह्या मिळून जाणार आहेत. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. तसेच आपली देखील कोणती रास आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा.